रानभाजी महोत्सव आहे हा नुसता आंबेगाव तालुक्यापुरता नाही, तर पुणे जिल्ह्याचं भूषण ठरावा एवढा मोठा रानभाज्या महोत्सव आहे। याच्यामध्ये नुसत्या रानभाज्या नाहीत, तर स्वतः विद्यार्थ्यांनी जमवून आणलेल्या रानभाज्या आहेत की ज्या रानभाज्यांची माहिती ते स्वतः काटेकोरपणे देत आहे, ज्ञानीपणे देत आहे आणि अचूक देत आहे। असा रानभाजी महोत्सव हा प्रत्येक शहरात व्हायला हवा। ग्रामीण भागात त्याची फारशी आवश्यकता नाही, कारण या लोकांचा हे सगळं परिचयाचा आहे। शहरी भागामध्ये याचा परिचय नाही, तर याचा प्रसार शहरी भागामध्ये व्हावा। बरं, या पूर्णपणे 100% सेंद्रिय भाज्या की ज्याचा आरोग्यासाठी चांगला परिणाम पाहायला मिळू शकतो। मधुमेह असेल, रक्तदाब असेल, रक्तशुद्धी असेल, अपस्मार असेल, म्हणजे जवळजवळ किमान 20-30 हजारांवरची औषधी वनस्पती आज इथं पाहायला मिळालेली आहे। तुम्ही मधुमेहावरती जवळजवळ 20 ते 30 भाज्या या मधुमेहावरच्या आहे की ज्या वर्षातनं तुम्ही जरी 6 दिवस खाल्ल्या तरी तुमची शुगर कंट्रोल होऊ शकते, इतक्या तीव्रतेच्या आहे। मला एक सर्वात जास्त म्हणजे आजच्या सगळ्या प्रदर्शनाची सगळ्यात मोठी अचीवमेंट ही वाटते की घायपाताची फुलं सुद्धा इथं आणलेली आहे की ज्या घायपातांना गुरं पण खात नाही, पण ही घायपाताची फुलं ही अपस्माराचं सगळ्यात मोठं औषध आहे। म्हणजे बाहेर देशात जातं ते घायपात्याचं फुल। जर इथल्या मुलांना ही एवढी छोटीशी जाणीव आहे की हे औषधी आहे, तर याचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहे। माझ्या सगळ्या टीमला, शाळेच्या आणि विद्यार्थ्यांना पण खूप खूप शुभेच्छा। आणि ही परंपरा 7 वर्ष चालत आली आहे, ही अजून पुढे 70-80 वर्ष चालू राहू द्या। काही दिवसांनंतर लोक त्यांच्या परसामध्ये ह्या भाज्या ज्या दिवशी उगवायला सुरुवात करतील त्या दिवशी हे तुमच्या प्रदर्शनाचं यश आहे असं समजा। रानभाजी उत्सव खरंच खूप चांगला आहे। संस्थेने जो उपक्रम राबवला तो अत्यंत चांगला असून पुष्कळशा रानभाज्या आलेल्या आहेत। रानभाज्या उत्सवामुळे समाजाला, विद्यार्थ्यांना त्याची ओळख होऊन त्यांच्या आरोग्यासाठी निश्चितच चांगला आहे। आणि या रानभाजी उत्सव हा यशस्वी पार पडला असं मी इथे सहभागी झालो याचा मला आनंद आहे। रानभाज्या महोत्सव 7वी रानभाज्या महोत्सव पार पडला, याचा संस्थेला मनापासून आनंद होत आहे। आणि आज खऱ्या अर्थाने हा दुग्ध शर्करा योग असा समजेल मी। आम्हाला प्रमुख पाहुणे लाभलेले आदरणीय प्रकल्प अधिकारी युवनाते साहेब तसेच आमचे सहकारी दिघे साहेब यांनी अत्यंत मोलाची माहिती विद्यार्थ्यांना व आम्हाला दिलेली आहे आणि याचं भरभरून कौतुक देखील त्यांनी केलेलं आहे। या रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ असतील, आमचे सभासद असतील, सर्व उपस्थित झाले त्यांच्या संस्थेच्या वतीने मनापासून मनपूर्वक आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दीदी, नाव काय तुझं? स्वरा सुंदर कांबळे, शाळेचे नाव जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय गुरेगाव। तर आज तुमचा रानभाज्या महोत्सवचा कार्यक्रम आहे, तर तू काय काय विकायला आणलंय? चाव्याची भाजी, भोकराची भाजी, परत ही फारंगीची भाजी आणली, पडदा आणि फांदीची भाजी आणली। आपण रानभाज्या याच्यासाठी खाव्या, आपलं शरीर आयुर्वेदिक राहावं म्हणून आपण आपल्या पोटात आपण भेसळ खातो ते आपण कधी वर्षातून तरी एकदा आपण भेसळ मुक्त न खावे म्हणून मी रानभाज्यांचा स्टॉल मांडला आहे। तर सर्वांनी या आणि रानभाज्यांचा महोत्सवामध्ये तुम्ही माझ्या भाज्या घ्यावा ही माझी नम्र विनंती। रानभाज्या आणले त्याचा उपयोग काय आहे आणि त्याचं म्हणजे त्याच्यामुळे काय भेटतं शरीराला ते सांगू शकते का? हा, फारंगीची भाजी आहे ही आपण ना त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व असतात आपण आणि त्याच्यामुळे आपला दमा, श्वास, त्वचा रोग हे आपले थांबतं म्हणून फारंगीची भाजी खावी। दुसरं चाळीचा वेल याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए सर्व घटक असतात, पण हे कन्फर्म नाही की त्याच्यामध्ये कोणकोणते घटक जास्त असतात यामुळे। आणि चाव्याचा वेल ही महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध भाजी आहेत आणि त्या भाजीला राणी म्हणून ओळखतात। अजून कुठली आयुर्वेदिक भाजी आहे का?
फांदीची भाजी आहे. फांदीची भाजी ही नैसर्गिक आणि दमासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. पहिल्यांदा तुझं नाव सांग आणि तुम्ही काय काय भाज्या विकायला ठेवल्या आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा. नमस्कार, माझे नाव जी अफसर अली अन्सारी. मी जनता विद्या मंदिर स्कूल या शाळेची विद्यार्थिनी. तर आम्ही आज आमच्या शाळेत रानभाज्या महोत्सव भरले आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या रानातल्या भाज्या सर्व विद्यार्थ्यांनी विकायला ठेवल्या आहेत. जसे आळूच्या वड्या, कढीपत्ता, देठ, अजून इतर प्रकारच्याही भाज्या आहेत. ह्या भाज्यापासून आपल्याला अनेक फायदे आहेत. जसं रक्तवाढीस मदत होते, आपल्या शरीरासाठी उपयोगी पडतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्यापासून कॅल्शियम, पोटॅशियम यासारखे अँटीऑक्सिडंट्स भेटतात. आणि या भाज्यांचा महोत्सव भरवण्यापाठी एकच उद्देश आहे की ज्यांना या भाज्यांची माहिती नाही त्यांना या भाज्यांबद्दल माहिती कळावी आणि ह्याचे फायदे कळावे, म्हणजे ते इतर भाज्या सोडून ह्या भाज्याही खायला त्यांना उपयोगी पडतात. धन्यवाद. माझे नाव अश्विनी चंद्रकांत खिल्लारी. आज आमच्या नाव सांग तुझं. सातवे रानभाज्याचे प्रदर्शन आहे. आम्ही शेवगा, पुदिना, कोथिंबीर वडी आणि हुलग्यापासून बनवलेले शेंगोळूचे कालवण केले आहे. आपल्याला शेवग्याच्या पाल्याचा उपयोग हा आहे की आपण शेवग्याचा पाला आपल्याला गुडघेदुखी, सांधेदुखी यासाठी फार उपयोगी असतो आणि याचीच जर आपण पावडर बनवली तर ती फार उपयोगी असते. बाहेर देशात ती हजारोच्या याच्यात विकली जाते. आणि कोथिंबीर वडी आपल्या त्वचेवरील खाज त्यासाठी उपयोगी असते. कोथिंबीर वडीत व्हिटॅमिन ए असल्यामुळे ते आपल्या डोळ्यांचे निरीक्षण शक्ती तीक्ष्ण करते. व कोथिंबीर वडी ही रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी असते. आणि हे हुलग्याची शेंगोळे तर याचे उपयोग असा आहे की हे आपल्या किडनी स्टोन साठी फार उपयोगी असतं. आणि हे सुद्धा आपल्या रक्ताचे प्रमाण साखरेचे प्रमाण. आम्ही आळूची वडी, रताळ्याच्या पानांची भाजी, कुरडूची भाजी, घासची भाजी, बीट, पापड, अजून कोथिंबीरची वडी, भात आणि नाचणीची भाकरी हे सगळे पदार्थ बनवले आहेत. काय काय विकायला ठेवले तुम्ही इथं? आता विकायला आम्ही प्लेट बनवली पूर्ण. रताळ्यांच्या पानांची भाजी, कुरडूची भाजी, आळूची वडी, पापड, भात, नाचणीची भाकर एवढंच. आणि समजा तुम्ही जे आता पदार्थ ठेवले त्याचा उपयोग काय? याच्यामध्ये हे सगळे आरोग्यासाठी चांगले आहेत ना, कारण हे सगळे ना या रानभाज्या म्हणजे रानामधल्या सगळ्या भाज्या निरोगी म्हणजे ह्या भाज्यांमुळे निरोगी राहू शकतो. शरीरासाठी चांगल्या भाज्या. मी काव्या सागर करपे. आमच्या शाळेत आज रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने हा रानभाज्याचा उत्सव साजरा केला. तसेच वर्ग